माजी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या दौऱ्याला आंबेडकरी संघटनांनी तीव्र निषेध करीत लावण्यात आलेले बॅनर काढून टाकण्यात आले। भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या यवतमाळ दौऱ्यावरून जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले। बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतल्याने आणि अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून आंबेडकरी संघटनांनी गवई यांच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून शुक्रवारी शहरात ठिकठिकाणी लावलेले त्यांचे स्वागत फलक कार्यकर्त्यांनी फाडून टाकले। या वाढत्या तणावामुळे गवई यांचा आजचा यवतमाळ दौरा रद्द होणार का अशा चर्चांना उधाण आले। स्थानिक यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयाच्या कार्यक्रमासाठी गवई येणार असल्याने शहरात त्यांच्या स्वागताचे मोठे बॅनर लावण्यात आले होते। शहरातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी भूषण गवई यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने गवई यांच्या दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट आहे। झालेल्या या प्रकरणामुळे यवतमाळ कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शहरातील वातावरण पाहता कार्यक्रम पार पाडणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार होते। भूषण गवई साहेबांनी जो उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये दिलेला निर्णय समाज बांधवांना मुळीच पटलेला नाही आणि त्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। त्या असंतोषातून राज्यभर अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये मोर्चे निघालेले आहेत। नुकताच यवतमाळ शहरामध्ये सुद्धा मोठा मोर्चा उपवर्गीकरणाच्या विरोधात निघालेला आहे आणि त्यात भूषण गवई हे बागेश्वर महाराजांचं दर्शन घेतानाचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे। त्यातून संतापामध्ये अधिक भर पडलेली आहे आणि त्यातूनच हा विरोध दर्शवण्याचा आंबेडकरी कार्यकर्त्यांचं ठरलेला होता। नाही, तो त्यांचा खाजगी दौरा आहे, त्यांनी कुठे यायचं कुठे जायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। आंबेडकरी समाजाला तशा आंबेडकर द्रोही विचाराच्या व्यक्तींची दखल घेण्याची गरज उरत नाही। आंबेडकरी समाजाने त्यांना पूर्णपणे ओळखलेला आहे आणि जन्माने केवळ आंबेडकरवादी नसतो तर तो विचाराने आंबेडकरवादी असतो हे श्याम मानवांनी सिद्ध केलेलं आहे। त्यांनी जी भूमिका बागेश्वर महाराजांच्या विरोधामध्ये घेतलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा सत्कार करायचा ठरवलं। आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते श्याम मानवांचा सत्कार आज संध्याकाळी करणार आहे।